नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. 36 साईजमध्ये आपण पेपर ठेवून कमी जास्त कसं करायचं किंवा 36 साईजचा ब्लाउज मी पेपर ठेवून कसा कट करते, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आपण कस्टमरच्या कामावर दाखवते मी तुम्हाला. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि आपले यूट्यूब चॅनल आहे ब्लाउज फिनिशिंग या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड या नावाने. दोन्ही चॅनलवर आपले सेम व्हिडिओ असतात. तर दोन्ही चॅनलवर तुम्ही जाऊन बघा आणि जे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ पण बघा. म्हणजे त्यांच्या लक्षात टेक्निक लक्षात येऊन जातात आणि मग कटिंगचे व्हिडिओ सोपे पडतात. आता हे पूर्ण मी याच्यामध्ये पूर्ण आपण कटिंग केली आहे. त्याच्यामध्ये कुठंच काही आपल्याला जास्त घ्यायचं नाही. तर बघूया. आता मी कस्टमरचं माप हे लिहून घेतलेलं. तर जे त्यांच्या याच्यानुसार आपल्याला कमी जास्त कसं करायचं तुम्हाला मी ते दाखवते. त्यांची उंची आहे 14. तर आपल्याला सगळ्यात अगोदर पेपर पॅटर्न जरी असला तर तुम्हाला मी कट कसं करायचं, समजा कधी पण तुम्ही पेपर पॅटर्न घेतला तर त्याच्यामध्ये कमी जास्त कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. आता मी अंगावर माप घेतलेलं कस्टमरचं. उंची कस्टमरला लागते 14. तर आपण 15 वर घ्यायचं, कारण अर्धा इंच खाली मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरती मुडपण्यात जातं. म्हणजे शोल्डर अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच. आता ही लाईन आपण आखून घ्यायची. आता त्याच्यानंतर 36 चेस्ट आहे. 9 चौक 36 म्हणजे 9 ही घडी येते. त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. बरोबर. आता गळा तुम्हाला किती घ्यायचा तुम्ही ते तुमच्या उंचीनुसार, किंवा मग कस्टमरचा गळा किती आहे 9.5 इंचाचा शिवून लागतोय. बरोबर. तर आपण 10 इंचावर एक पॉईंट देऊ. गळ्याचा 10 इंचावर. तुम्ही गळा कमी जास्त कोणता पण घेऊ शकतात. आता मी हा पेपर पॅटर्न उचलला, कटोरीचा आहे. तर मी त्या लिहिलेलं कटोरी. आता खाली बघू शकतात, खाली पेपर पुरत नाही किंवा कापड जास्त झालं. मग आपल्याला एक पॉईंट द्यायचा का आपण हा कपडा किती जास्त घेतला. जवळजवळ 1 इंचाला एक लाईन कमी आहे. बरोबर. पाऊण इंच जरी बोललं तरी चालतंय. मग हे पाऊण इंच तुम्ही कशामध्ये वाढवलं पाहिजे मी तुम्हाला दाखवते. आता फक्त उंचीतच हे झालं, फरक झाला. बाकी पेपर जसा आहे तसा याच्यामध्ये आखून घ्यायचे. जसा आहे तसा आपण ठेवलाय, कुठंही कमी जास्त केलं नाही. आणि बघा 36 साईज आहे, मार्किंग एकदम बरोबर झाली. आता हा झाला आपला पाठीचा भाग एकदम परफेक्ट. आता आपल्याला गळा काढताना कसा काढला पाहिजे, हा फ्रंट पार्ट आपण याच्यावर ठेवलाय. इथं हा पॉईंटवर लक्ष ठेवायचं आहे. बरोबर. तुम्हाला गळा कितीचा लागतोय. आता हा एक लाईन सोडून 2.5 इंचावर बरोबर आहे. तर मी हा गळा ठेवते, कारण ह्या मापावर मी त्याच कस्टमरचे भरपूर सारे ब्लाऊज शिवलेत, एकदम परफेक्ट आलेत. तर मी त्या मापामध्ये बदल काय नाही करणार. फक्त तुमच्यासाठी मी सांगते का जर कमी जास्त करायचं ठरलं तर कशा पद्धतीने कमी जास्त आपण करू शकतो. बरोबर. हे झालं एकदम परफेक्ट माप, पाठीचा भाग. आता आपल्याला हे पाऊण इंच कधी पण लक्षात ठेवायचे, किंवा तुम्हाला आता उंची कमी करायची. आता तुम्हाला उंची कमी करायची, शिवून 13 इंच लागते आणि मग आपल्याला किती घ्यायचं आहे 14 इंचाचं. तर मग तुम्हाला काय करायचं आहे, 14 वर एक पॉईंट द्यायचा. बरोबर. 14. मग आता तुम्ही खाली लक्ष न देता खालीहून आपल्याला वरती चेक करायचं. 14 हा पॉईंट इथं ठेवायचा आणि वरती लक्षात ठेवायचे. इथं आलं समजा, उदाहरण देते मी तुम्हाला. नंतर मग हे पेपर पॅटर्न याच्यावर ठेवायचं आहे. मग हा पेपर जरी खाली गेला तर त्याच्याशी आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही, किंवा फिटिंगमध्ये काहीच बदल होणार नाही. जसं ही लाईन आखून घ्यायची, बाकीचं जसं आहे तसं आपल्याला फक्त उंचीमध्ये कमी जास्त कसं करायचं मी तुम्हाला ते दाखवलं आहे. छोट्या छोट्या गोष्टीत बदल असतो, बाकी टेक्निक त्याच असतात. आता आपण काय करणार, हा जो भाग आहे जसा आहे तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे. मी 1 मीटर कपडा घेतलेला, मला 9.5 इंचाची बाही तयार लागते कस्टमरला. बघू शकता. हा झाला आपला. आता याच्यामध्ये तुम्ही बघणार तर आपण काय करायचं आहे, जी आपली ही उंचीमध्ये जो बदल झाला हा आपला एवढा बदल, तर आपण इथं फक्त क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला आता हीच लाईन आपण हे करू, कारण आपल्याला कपडा पुरून. मग हीच लाईन मी काय करते, थोडीशी स्ट्रेट करून घेते आणि हे 1 इंच आपण जे जास्त घेतले ते 1 इंच याच्यामध्ये बघू शकतात. कटिंग करताना
कपडा ॲडजस्ट करायचं पण शिकायचं आहे आपल्याला. जरी जास्त असलं तर जास्त कटिंग करायची असं नाही. आता हे झालं. आता त्याच्यानंतर आपण कटोरीनंतर काढू. अगोदर आपण याची कटिंग करू, कारण मी अगोदर बाही कट करते. बाहीला नको परत प्रॉब्लेम यायला. आता आपण जे 1 इंच घेतले बघू शकतात, हा झाला आपला कटोरीचा भाग. आपण हा बाजूला काढून ठेवला. खूप सुंदर ह्या ब्लाऊजची फिटिंग येते. ज्यांना पेपर पॅटर्न लागते तर त्यांनी कमेंटमध्ये पेपर पॅटर्न म्हणून जरी हे केलं तरी चालते, असंच जरी टाकलं तरी चालते, किंवा फेसबुकला DM करा. सगळे काम मी तुम्हाला कस्टमरच्या कामावर दाखवले. बऱ्याच जणांना कालचा आपला जो व्हिडिओ अपलोड केला फ्रॉकचा, सगळ्यांना बऱ्याच जणांना आवडली आणि त्याचे व्हिडिओ कटिंग व्हिडिओ पाहिजेत तर आपण नक्कीच त्याचे कटिंग व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप सिंपल पद्धतीने तो फ्रॉक होता. आता गळा आपण नंतर कट करू, कारण जोडायला आपल्याला सोपं पडतं. आता आपल्याला बाही कटिंग करायची तर ती कशी, इथपासून आपल्याला तिरकं माप घ्यायचं आहे 8 इंच. 8 मध्ये आपण 1.5 इंचाचे मार्जिन ठेवूया. आता आपल्याला 4 याला अस्तर लावायचं, म्हणजे 4 याला जॉईंट द्यायचं आणि 2च लेअरला जॉईंट द्यायचं आहे. तर अगोदर आपण एक लाईन सरळ करून घेण्यासाठी आता जी कस्टमरची बाही आहे सॉरी 10 इंचाची, मी 9.5 बोलले ते मगाशी, तर 11 इंचावर आपण मार्किंग करू. आता आपली घडी 9.5 इंचाची लागते. जे आपण क्रॉसमध्ये आपण माप घेतलेलं ते 8 इंचावर आलं आणि 1.5 इंच आपला ही मार्जिन झाली, बरोबर. ही लाईन आपण याला अशी जोडून घेऊ. जे आपण मोंडाचं माप घेतलं तर तिरकं, ती घडी झाली आपली. आता ही लाईन याला अशी करून घेऊ. परत एकदा सांगते, हे माप 8 इंचाचं कोणतं आलं, जे आपण तिरकं माप चेक केलं, हे माप आपण जे चेक केलं त्याच घडी मी घेतली 8 इंचाची. परत एकदा आपण 8 इंच. आता आपण खाली घेऊया 3.5 ते 3 इंच जरी घेतलं तरी फिटिंगला ब्लाऊज एकदम छान बसतो. त्याच्यानंतर आपण 2 इंचाच्या नंतर आपण आकार जरी दिला बाहीला तरी चालते. म्हणजे हा अंतर जो आहे हा 2 इंचाचा जरी दिला तरी चालते. बघू शकतात. म्हणजे आपण डायरेक्ट इथून आकार तर नाही देऊ शकत, तर खडू आपल्याला इथं धरायचं आहे, म्हणजे आकार द्यायला एकदम वळण व्यवस्थित येऊन जातं. फिटिंग आहे 5 इंचाची. 2 इंच मार्जिन झाली. ही लाईन आपण याला जोडू आणि ही लाईन आपण याला जोडू. आता याची आपल्याला कटिंग करायची आहे. बघू शकतात. आता हे जे 2 लेअर आहे आपण याला जॉईंट द्यायचं आहे. जॉईंट थोडासाच आहे, जास्त पण नाही. पाहू शकतात. खूप म्हणजे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाही कटिंग दाखवली. आता याच्यानंतर आपल्याला जो कपडा उरतोय आपण एकदम इझीमध्ये कटोरी काढू शकतो, कारण कटोरीमध्ये आपल्याला कुठेही काही वाढवायचं नाही. एकदम जशी आहे तसं आपण ठेवून कटोरी ही कटिंग करू शकतो. तर मी तुम्हाला झाल्याच्या नंतर पण ब्लाऊज दाखवते, जसं ॲडजस्ट होतोय कामाचं त्यानुसार मी तुम्हाला दाखवतेच. अशा पद्धतीने आपली ही कटिंग पेपर पॅटर्न ठेवून पूर्ण झाली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा आहे साडीतला ब्लाऊज पीस. आता जसा आहे याच्यावर ठेवून घ्यायचा आणि आपल्याला कटिंग करायची. पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.